इस्रो भेटीसाठी हाताशाळेचे 5 विद्यार्थी झळकले। जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विमानवारीची जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत बाळापूर पंचायत समितीमधील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हातवा येथील तब्बल 5 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या 30 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून शाळेचा व गावाचा बहुमान उंचावला आहे। या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेमध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी कुमारी गुंजन श्रीकृष्ण सुलताने, कुमारी आल्फिया फातेमा वहदत शहा, कृष्णा गजानन सुशीर, अश्विन राजेश वानखडे, पीयूष देवानंद बाबुळकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला। महात्मा फुले स्मृतिदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गजघाने यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळा पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। यापूर्वी झालेल्या तालुक्याचे स्पर्धेमध्ये निवड झालेल्या 30 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 16 विद्यार्थी एकट्या हाताशाळेचे होते। याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक गावंडे यांनी पुढाकार घेत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या प्रत्येकी 500 रुपयांचे बक्षीस देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले। तसेच दानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश खोडेसर यांच्याकडून विद्यार्थ्यांना 1001 रुपयांचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले। या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला। निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो या ठिकाणी भेट देण्यासाठी नेले जाईल। सोबतच दक्षिण भारतातील विविध स्थळांना भेट देण्यात येईल। कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल दामोदर, रवी मनसुटे, माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष किशोर दामोदर, किरण दामोदर, गौतम दामोदर, रवींद्र दामोदर, किरण दामोदर, देवानंद बाभुळकर, अर्चना वानखंडे, राजेश वानखंडे, रवींद्र इसोकार, श्रीकृष्ण सुलताने, वहदत शाह, गजानन सुशीर, अजय अंबरते, शाळेचे माजी मुख्याध्यापक अन्सार खान तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि शाळेचे मुख्याध्यापक व संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या यशामागे बाळापूरचे गटशिक्षण अधिकारी दिनेश दुतंडे व अंधुरा केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। ते नाही लागत कसं वाटत होतं? मला तर वाटत होतं की लागणारच। लागणार कशावरून लागणार नेमकं असं काय? मी सर अभ्यास केला होता ना त्यावरून। अभ्यास कसा केला तू नेमका? म्हणजे फ्लिपबुक वरचे पुस्तक येते ना ते बघून त्यातलं वाचलं सर। त्यातले स्वाध्याय सोडवले, काही मनात प्रश्न आले ते पण बघितले, एवढं केलं सर। एवढं केलं बरं। आता मला सांग, तू नेहमी मला प्रश्न विचारतो, आज मला संधी भेटली प्रश्न विचारायची, ठीक आहे? आता जेव्हा तू फ्लिपबुक वापरत होता तुझ्याकडे पाठ्यपुस्तक आहे ना? पण आपल्याकडे नाही आहे ना सर। हा, 6वीचं पाठ्यपुस्तक नाहीये म्हणून त्यानं ते मोबाईलचा जो खरा वापर कसा करायचा हे दाखवून दिले या ठिकाणी। बरं, आता नंबर लागला, आता पुढे काय? आता काय डोक्यात विचार चालू आहे? काही नाही सर, बस काय वाटत होतं की वयाच्याने कटणार, वयाच्याने कटणार, वयाची येणे कटणार। बरं, पण आता तर नंबर लागला ना, आता काय फिलिंग आहे? आता छान वाटत आहे। छान म्हणजे नेमकं काय करा वाटत आहे? आनंद। आनंद म्हणजे आता कसं व्यक्त कसा करशील तू? डोळ्यात पाणी वाल त्याच्या। खरंच हे आनंदाश्रू आहे आणि हे सहजासहजी येत नाही। जेव्हा कोणी मेहनत करतो ना तेव्हा डोळ्यातून पाणी येते, जेव्हा मेहनत नाही करत ना तेव्हा सहज, कारण की माहीत असते की याच्या मागे काय कष्ट घेतले। दिवाळीची म्हणजे सुट्टी संपली तेव्हापासून हे पोरं मी सांगतो अक्षरशः धडेचे धडे पाठ केले यांनी। म्हणजे जेव्हा प्रश्न विचारत होतो ना तेव्हा मला विचार पडत होता की आता याच्यातली कोणती लाईन घेऊ मी, कारण की सण विचारा की सायंटिस्ट विचारा की एखाद्याची संज्ञा विचारा, काही त्यांचे मुखपाठ झाल्यासारखं होतं आणि त्यांच्या या मेहनतीचंच फळ आहे। तुला पुढील याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। ओके, subscribe now and press the bell icon. Never miss an update.